श्रीमन्महागणाधिपतये नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। ॐ ऐं ह्रीं क्लीं ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती सा बलादाकृष्णमोहाय महामाया प्रयच्छति। दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्ति स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोऽस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते। रोगान् शेषान् पहंसि दुष्टा रुष्टा तु कामान् सकलान् भीष्टान् त्वामाश्रितानान्न विपन्नराणां त्वामाश्रितायाश्रयतां प्रयान्ति। सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् इति श्रीसप्तश्लोके दुर्गास्तोत्रं सम्पूर्णं श्रीजगदम्बार्पणमस्तु। जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। मी संदीप सिद्धये, विजडम ऑफ सनातन धर्म संदीप सिद्धये या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजपासून आपण एका मालिकेला सुरुवात करत आहोत। या मालिकेचं शीर्षक आहे शक्ती उपासना रहस्य। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला देवीची असंख्य मंदिरं सापडतात। अतिशय पवित्र, फार जुनी 51 शक्तिपीठांपैकी अशी म्हटली जाणारी सुद्धा छान छान अशा प्रकारची मंदिरं आपल्याकडे आहेत। जगदंबेच्या जागृत स्वरूपाचे दाखले आपल्याकडे वारंवार आहेत। आपल्या महाराष्ट्राचं महाभूषण असे भगवत अवतार छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नुसतं नाव काढलं तरी अंगावरती रोमांच उभे राहतात। त्यांची सुद्धा उपास्य देवता ही माय भवानी, तुळजाभवानी होती। आणि त्या तुळजाभवानीने प्रत्यक्ष त्यांना म्हणजे ती भवानी तरवार दिलेली होती अशा प्रकारचं वर्णन आपण वाचतो, ऐकतो। सत्य काय आपल्याला कोणालाच माहीत नाही, पण सांगायचा भावार्थ असा की अशा प्रकारचे जे जे महाप्रतापी होऊन गेले त्यांच्या पाठीमागे हे देवी उपासनेचं काही ना काहीतरी, शक्ती उपासनेचं काही ना काहीतरी रहस्य दडलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल। पण बारकाईने विचार केला तर दुसरं पण अशी एक बाजू लक्षात येते की आपल्याकडे पांडुरंग दैवत आहे, कृष्णा काठ संपूर्ण दत्त दैवत आहे, गोदावरी काठ संपूर्ण रामभक्ती आहे, कित्येक भागामध्ये कृष्णभक्ती सुद्धा आहे। आणि संतांची तर आपल्याकडे मांदियाळीच आहे। आणि त्यामुळे विविध संतांना भजणारी असंख्य मंडळी आपल्याकडे आहेत। किंवा शिव उपासक सुद्धा आहेत। गणेशाची उपासना तर महाराष्ट्राचं भूषणच आहे एक प्रकारचं, कारण संपूर्ण जगाचं श्रेष्ठ अशा प्रकारचं ते गणेशपीठ म्हणता येईल ते मोरगाव मयुरेश्वराचं स्थान हे आपल्याचकडे आहे। गणपतीची आराधना करून साक्षात गणपतीचं सगुण दर्शन ज्यांनी प्राप्त करून घेतलं असे आणि ज्यांनी संजीवन समाधी घेतली अशा प्रकारचे गणेशाचे भक्तोत्तम म्हणता येतील अशा प्रकारचे मोरया गोसावी हेही आपल्या महाराष्ट्रातच होऊन गेले। तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषिक लोकांना संतांच्या मांदियाळीची काही कमतरता नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासनांची माहिती असण्याची काही कमतरता नाही। पण आपल्याला एक गंमत म्हणून सांगतो की रामाची उपासना कशी करावी याच्याबद्दलची माहिती याना त्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे। गणपतीची कशी करावी याच्या संबंधात तर गणेश कोश, गणेश पुराण इत्यादी सगळं आणि त्याची माहिती आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रसार
हा आपल्याकडे उपलब्ध आहे. पांडुरंगाबद्दल म्हणजे वैष्णवांबद्दल तर सांगायलाच नको. पांडुरंगाच्या आषाढी कार्तिकी वारीला आणि अन्यत्र बारीक विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की पांडुरंगाचे उपासक वारकरी अशा प्रकारची संतांची प्रचंड मोठी मांडती आणि ही रांगच्या रांग नुसती. म्हणजे वैष्णव उपासना याच्यातही काही कमतरता नाही, शिवोपासनेतही विशेष काही कमतरता नाही असं आपल्याला लक्षात येईल. देवीची एवढी प्रचंड मंदिरं आहेत सर्वत्र, अगदी जागोजागी अनेक गावामध्ये देवीची मंदिरं आहेत. पण तरीसुद्धा देवीची उपासना जी शाक्त उपासना म्हणून सांगितलेली आहे ती नेमकी काय आहे आणि कशी करायची असते याच्या संदर्भातलं आपल्याला उदाहरण दाखवता येईल असा एकही संत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला आढळणार नाही. नाही म्हणाला 1-2-3 संत झालेत, पण त्याची नेमकी साधना करायची कशी याच्याबद्दलचं रहस्यात्मक ज्याला म्हणता येईल म्हणजे सखोल अशा प्रकारचं ज्ञान हे आपल्याला देणारे कोणतेही संत झालेले नाही. तर या संदर्भातलं आपण देवी उपासना किंवा शक्ती उपासना हा काय प्रकार आहे आणि त्याचं नेमकं फळ काय आणि ती कशी सुरू झाली, उपयोग आहे का खरोखरच त्याचा काय, असे असंख्य पैलू त्याचे बघणार आहोत. आपल्याला नवदुर्गा माहिती असतील, दशमहाविद्या हा प्रकार ऐकून माहीत असेल, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा प्रकारची 3 रूपं, किंबहुना एकच जगदंबा त्रिगुणात्मिका आहे असं आपण चुकून ऐकलेलं असेल, कदाचित अभ्यासलेलं सुद्धा असेल. आपल्यातले कित्येक जण मार्कंडेय पुराणातलं 13 अध्यायांचं देवी महात्म्य म्हणजे त्याला दुर्गा सप्तशती 700 श्लोकांची ती सप्तशती अशा प्रकारचं एक स्तोत्र ते विशिष्ट पद्धतीने म्हणणं ह्याविषयी जाणता आणि कित्येक जण तर प्रत्यक्ष अगदी मुखोद्गत म्हणणारे गुरुजीसुद्धा माझ्या बघण्यामध्ये आहेत. तर त्या अर्थाने विचार करता देवी उपासना प्रचंड आहे, पण नेमकी ती काय आहे आणि त्याच्या असं काही ग्रंथस्वरूप किंवा अनुभवात्मक अशा प्रकारचं उपलब्ध नाही. आणि एक प्रकारे हे थोडंसं दुर्दैव म्हणायला लागेल आणि म्हणून ही मालिका सुरू करायचं मनात आलं. बालपणापासून कुठेतरी आपोआपच जगदंबा उपासना ही हृदयात भिनली. जगदंबेची कृपा म्हणा, पूर्वजन्मीचं काहीतरी राहिलेलं असेल असं म्हणा, कारणं काही असू देत, पण देवी उपासना ही बालपणापासून त्याचं एक प्रकारचं वेड आहे. आणि त्यामुळे मला असं उगाच वाटू लागलं की याविषयी बोलायला कदाचित बाकी कुठल्या व्यक्तींना जर सोडलं असेल तर माझ्यावरच बहुतेक ही जबाबदारी मला कटकुतली बाहुली करून मला माध्यम करून जगदंबा जणू काही ही आपल्या भक्तांना माहिती द्यायला इच्छुक आहे आणि आता ती इच्छुक झाली असावी असं वाटायला. असो तर आपण रहस्य बघायला सुरुवात करूया. तर देवी उपासना किंवा शक्ती उपासना रहस्य बघायची सुरुवात आपल्याला करायची आहे. किती प्रवचनं करावी लागतील मलाही माहीत नाही, किती होऊ शकतील मलाही माहीत नाही. सर्वात पहिल्यांदा मी आपल्याला एक अगदी जोरदारपणे सांगू इच्छितो की दरवेळी आम्ही आवाहन करतो की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, काय ना काहीतरी, आणि जास्तीत जास्त ह्याचा प्रचार करा वगैरे वगैरे. यूट्यूब चॅनल माझंच आहे, प्रचार प्रसार व्हावा असं आपोआपच कुठेतरी मनात वाटतं. ही जरी गोष्ट खरी असली तरी मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो, आपण जर नास्तिक असाल तर यानंतरचा व्हिडिओ बघितला नाही तरी चालेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपल्याला तोंडापुरतं गोड बोलणारा मनुष्य हवा असेल तर कृपया माझं प्रवचन ऐकू नका. सत्य, अगदी जाज्वल्य सत्य, ज्याचा कित्येक वेळा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय अशा प्रकारच्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे, अशा प्रकारचं उदाहरणं सांगणार आहे, अशा प्रकारचे सिद्धांत सांगणार आहे. जे काही सांगणार आहे त्याच्यातल्या कित्येक गोष्टींना तुम्ही हे नेमकं कुठल्या पोथीत आहे असं विचारलं तर कदाचित मला ती पोथी पाठ सांगता येणार नाही. त्याची व्युत्पत्ती आपल्याला नक्की कुठे आली आहे असं देता येणार नाही. पण आपल्याला नक्की सांगतो, जे सांगणार आहे ते जगदंबेच्या कृपेने सांगणार आहे आणि त्याला नक्की कुठला तरी आधार असल्याशिवाय बडबडत नाही आहे किंवा अनुभव असल्याशिवाय बोलत नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. तिसरं आणि पुढचं आणखीन एक महत्त्वाचं, हा व्हिडिओ बघण्याआधी किंवा ही मालिका बघण्याआधी लक्षात ठेवायचं की मी सांगितलं तेच फक्त बरोबर आणि बाकी जगातलं सगळं चूक असं मला कुठेही कधीही म्हणायचं नाही आहे आणि नसतं. तेव्हा कोणी असा समज करून घेऊ नये की संदीप सिद्धे असं म्हणाले म्हणजे सर्वस्व, असंही नाही, किंवा ते म्हणाले म्हणजे 100% चूकच किंवा 100% बरोबरच असंही काही म्हणण्याची आवश्यकता नाही. चुका प्रत्येकाकडनं होतात. तेव्हा मी असा कुठेही दावा करत नाही की मी सांगतोय ते बरोबर आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा असा आहे की कदाचित
हे जे काही मी सगळं बडबडतोय आता आपलं सगळं हे जे काय चालणार आहे वाघ युद्ध म्हणा किंवा वाघ सेवा म्हणा भगवंताची, ही वाघवादिनी जी चालणार आहे त्याच्यामध्ये मी काही वेळा इतकं प्रखर कटू वाटणारं सत्य बोलणार आहे की कदाचित आपल्याला ते ऐकवणार नाही. कदाचित आपल्याला काही माणसांची मी निंदा करतोय असं वाटेल, पण जे सत्य आहे ते उघडपणे सांगणं एवढंच माझा एकमेव हेतू आहे. कारण धर्मामधलं सत्य उघड करून सांगायचं एवढं हा उद्देश ठेवूनच मुळात मालिका सुरू केलेली आहे. आणि आणखीन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या मालिकेमध्ये बोलता बोलता विषयांतर होता होता थोडंसं मुख्य प्रवाहापासून अधूनमधून दूर जाणं मला भाग पडलं आहे. तेव्हा कृपया अशी अपेक्षा करू नका की 1 तासाचं प्रवचन म्हणजे मला एवढं काहीतरी त्या शक्ती रहस्यातलं टिंब एवढं एक मनात आकडा एवढं मला कळेल किंवा एवढं आम्हाला ऐकायला येईल असं कृपया मानू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे ऐकणार आहात ते पालन करण्यासाठी सांगितलं जात आहे. बहुतांश लोक जे परमार्थ म्हणून जो काय करतात, आध्यात्मिक म्हणून स्वतःला जे मिरवतात, धार्मिक म्हणून जो धांडोरा पिटतात ते सगळे शायनिंगसाठी किंवा एक प्रकारे मुरडण्यासाठी, मी त्याला एक चांगला शब्द प्रयोग तो अनेक वेळा वापरणार आहे. जर आपल्याला परमार्थ हा मुरडण्याचा करायचा असेल ना तर माझं हे प्रवचन कृपया ऐकलं नाहीत तरी चालेल, किंबहुना ते ऐकूच नका. त्याचा तुम्हाला मुरडण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही. आचरणात जर परमार्थ आणायचा असेल आणि मनापासून खरोखरच आणायचा असेल, किंवा ते ऐकून ठेवायचं. आता कदाचित आम्हाला आचाराला जमणार नाही अशी तक्रार असू शकते. साक्षात भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलंय की मनुष्याणां सहस्रेषु कश्चित दतती सिद्धये. सहस्रामध्ये मधला एखादाच कुठेतरी अशा प्रकारे आपण मुक्त व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि अशा इच्छा व्यक्त करणाऱ्या अनेकांमध्ये शेवटी कुठल्या तरी एखादा खराखुरा सन्मार्गाला जातो. आणि अशा सन्मार्गाला जाणाऱ्या अनेकांमधल्या म्हणजे सहस्रावधीमधला एखादाच खरोखर मोक्षाला जाऊन पोचतो असं साक्षात भगवान श्रीकृष्णाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे असा आग्रह नाही की हा जो विशिष्ट व्हिडिओ आहे हा लाखो लोकांनी बघायला पाहिजे असं कुठलाही आग्रह नाही. उलट पक्षी एखादा जरी साधक ज्याला खरोखरच याची आवश्यकता होती असा असेल आणि यातलं एक जरी वाक्य त्याला उपयोगी पडलं असं असेल तर जगदंबेची माझ्यावर कृपा झाली असा मी अर्थ समजेल. तेव्हा हे सगळं जे बोलणं आहे ते केवळ सत्याला धरून आहे आणि रहस्यात्मक आहे हे आपल्याला सांगतो नक्कीच. आता हे 4-5 मुद्दे आपल्याला कायम लक्षात ठेवायचे आहेत. प्रत्येक प्रवचनाच्या वेळी मी ते सांगेन असं नाही, पण कायम लक्षात ठेवायचे हे 5 मुद्दे. प्रत्येक प्रवचनाच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे हे कायम लक्षात ठेवायचं. यानंतर आपल्याला शक्ती उपासना रहस्य ह्या गोष्टीची सुरुवात करण्याआधी काही गोष्टींच्या संकल्पना स्वच्छ कराव्या लागतात. आणि सगळे ऐकणारे श्रोते त्या संकल्पना स्वच्छ करूनच बसलेले आहेत असं गृहीत धरून मला चालणार नाही आहे. कारण हे यूट्यूब चॅनल अगदी लहान मुलापासून ते जखड म्हाताऱ्यांपर्यंत आणि ज्याने देव कधी नाव ऐकलेलं नाही अशापासून ते शेकडो वर्ष, शेकडो आता म्हणता येणार नाही कारण आता कलियुगामध्ये एवढं आयुष्य नाही आहे लोकांना, पण कित्येक तप ज्यांनी तपस्या केली आहे आपल्या आयुष्यामध्ये, कित्येक तप ज्यांनी ईश्वराच्या चरणी नैवेद्यासारखं किंवा एखाद्या शरणागतासारखं पूर्ण वाहून घेतलेलं जीवन आहे अशी सुद्धा मंडळी हे ऐकणार आहेत. आणि त्यामुळे मला असं करून चालणार नाही आहे की फक्त ज्ञात्या लोकांसाठी सांगायचं. तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं माझे एक प्रकारची जबाबदारी आहे, एक प्रकारचं उत्तरदायित्व आहे. आणि त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काही संकल्पना स्वच्छ कराव्या लागतील. सगळ्यात पहिली संकल्पना आपल्याला स्वच्छ करायची आहे म्हणजे परमेश्वराची प्राप्ती करून घेणं म्हणजे अध्यात्म. अधिआत्म म्हणजे माझं मूळ स्वरूप काय हे जाणून घेणं. माझं मूळ स्वरूप हे ब्रह्म, आत्मा किंवा परमात्मा हे स्वरूप आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे अधिआत्म म्हणजे अध्यात्म. तेव्हा परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची जी काही असंख्य साधनं आहेत त्याच्यामध्ये कलियुगासाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते साधन सांगितलेलं आहे त्याचं नाव आहे भक्ती. आपण श्रोते ऐकतात ते जवळजवळ असं म्हणाल की हो आम्ही पण भक्ती करतो असं लगेच म्हणाल मनातल्या मनात किंवा अगदी उघडपणे सुद्धा म्हणाल. आणि खरं आहे बहुतांश आपण श्रोते जे आहात ते भक्त आहातच, त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. आता भक्त आणि हा भक्ती मार्ग हा सांगण्याआधी इतर सुद्धा काही मार्ग आहेत असं सांगणं भाग आहे. ज्ञानाचा मार्ग आहे, तंत्र नावाचा मार्ग आहे ज्याचा संबंध आपल्या आजच्या किंवा ही जी काही मालिका चालणार आहे याच्याशी आहे, तंत्राचा संबंध आहे. त्याच्यानंतर योग नावाचा मार्ग आहे.
त्याच्यानंतर कर्मयोग नावाचा मार्ग आहे. योग म्हणून जो सांगितला आहे तो कुठल्या प्रकारचा? पातंजल योग किंवा राजयोग, क्रियायोग अशा वेगवेगळ्या नावाने ज्याला ओळखलं जातं. योग नावाची प्रक्रिया म्हणजे ज्याच्यात प्राणायाम इत्यादी सगळं येतं, धारणा, ध्यान, समाधी इत्यादी प्रकार येतात. त्याच्यानंतर भक्ती तर आपण आता बघणार आहोतच आणि तो विषय आहेच. कर्मयोग नावाचा जो प्रकार आहे, कर्म कसं करावं, आपण फक्त कर्तव्य करावं आणि सगळ्या फळाची इच्छा सोडून द्यायची आणि सगळं फळ ईश्वराला अर्पण करायचं नावाचा जो मार्ग आहे तो कर्मयोग. अशा प्रकारचे असंख्य मार्ग भगवंताकडे जाण्याचे आहेत, परमेश्वराला प्राप्त करून घेण्याचे आहेत. त्या मार्गांविषयी चिंतन करायला सुद्धा आपल्याकडे सध्या वेळ नाही आहे. कारण आपली ही मालिका आपण फक्त शक्ती उपासना रहस्य बघायलाच आपल्याला किती काळ जाईल ह्याचं सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या मार्गांना तात्पुरतं बाजूला ठेवूया आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. तो प्रयत्न म्हणजे असा आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आपल्या महाराष्ट्रातले समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये, मनोबोधामध्ये सांगितलंय की हे सज्जन मना भक्तिपंथाने जा. म्हणजे सर्रास सर्व लोकांसाठी जर उपदेश करायचा असेल तर काय उपदेश? आता एखादा अपवादात्मक व्यक्तीसाठी करायचा उपदेश असतो तो वेगळा, पण नियमाला काही अपवाद असतात ते सोडले तर प्रमुख नियम काय कलियुगासाठी? तर नारदीय भक्ती, भगवंताचं नावगुण संकीर्तन करणे ही सर्वश्रेष्ठ भक्ती सर्व संतांनी व्यक्त केलेली आहे. अनेक संतांचे अभंग देता येऊ शकतात. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती बोलू नये हा मुद्दा आपल्याला बघावा लागणार आहे. आपण सर्वजण भक्ती करतो, कमी अधिक प्रमाणावर करतो. कोण स्वामी समर्थांची करतात, कोण पांडुरंगाची करतात, कोण गजानन महाराज शेगाव यांची करतात, कोण आणखीन दत्तप्रभूंची करतात, कृष्ण भगवंताची करतात, गणपती बाप्पांची करतात, नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ इत्यादी इत्यादी संतांची करतात. नावं घेतलेले त्या काही कमी पडलेले, याचा अर्थ असा समजू नका की तुमच्या आवडत्या एखाद्या विशिष्ट इष्टदेवतेचं नाव घेतलं नाही म्हणजे ते नाही आहे माझ्या म्हणण्यात अभिप्रेत, असं कृपया समजू नका. कारण संपूर्ण रहस्याचा ज्या दिवशी शेवट होणार आहे तेव्हा आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा परमेश्वर सगुण नावाच्या रूपात अस्तित्वात आला, त्या सगुण रूपाचंच दुसरं नाव आहे शक्ती, आणि त्याचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही जरी रामाची भक्ती करत असाल, कृष्णाची भक्ती करत असाल, तरी तेही शक्ती उपासना रहस्यच आहे हे शेवटी आपल्याला कळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल असं कसं शक्य आहे? पण असंच आहे आणि असंच आहे. म्हणजे मी म्हणतो म्हणून नव्हे तर सगळे वेद, सगळी पुराणं, सगळे तंत्र, सगळे शास्त्र अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या ओरडून ओरडून सांगतात की अनेक प्रकारची सगुण रूपं ही त्या एकाच भगवंताची, एकाच परब्रह्माची रूपं आहेत. जरी आपण शक्ती उपासना रहस्य बघत असलो तरीही असं समजू नका की आम्ही काहीतरी भेदाभेद करतो आहोत. रामाच्या उपासकांना डावललंय, दत्तप्रभूंच्या उपासकांना, मारुतीच्या उपासकांना, अन्य कोणी गणपती बाप्पाच्या उपासकांना, सूर्य उपासना, शिव उपासना ह्या करणाऱ्या लोकांना डावलून काहीतरी आमचा विषय चाललाय असं कृपया मानू नका. कारण हे सगळं सर्वदेव नमस्कृत्य केशवम प्रति गच्छती हा जसा प्रकार आहे तसं जरी रहस्य आपण बघणार असलो तरी शक्ती उपासना, तरी ती जसं म्हणतात ना, संत जरी दिसायला बाहेरून शरीरातून वेगळे तरी ते अंतरी मिळाले, तरी सगळ्या उपासना जरी ऐकायला विविधता असली तरी त्या जाऊन शेवटी एकाच ठिकाणी मिळत आहेत आणि तेच रहस्य तर आपल्याला बघायचं आहे. पण तरीही पण याचं जरा वेगळेपण म्हणून जर शोधायचं झालं तर काय, म्हणजे एकाच दुधाच्या मिठाया बनवलेल्या असतात, पण त्या दुधाचे बरं पेढा हा सुद्धा पदार्थ एकच, पण मग आपण कंदी पेढे वेगळे, मग वृंदावनातले पेढे वेगळे, मथुरेचे वेगळे, आग्र्याचे वेगळे, मग अमक्या साताऱ्याचे कंदी पेढे हा एक वेगळा खास प्रकार, मग आणि अमुक अमुक गावचे पेढे आणि तमक्या गावचे, व किती नरसोबाच्या वाडीचे पेढे, काय प्रसिद्ध एकदम प्रकार. दूध तेच ना, आटवण्याची प्रक्रिया तीच आहे ना, साखर घालण्याची खवा सगळा प्रकार येतो, पण तरीसुद्धा त्या एका दुधाचे इतके सगळीकडे खवाच बनतो, वेगळं काही बनतं अशातला भाग नाही, आणि त्याचेच पेढे बनतात. पण तरीसुद्धा या चवींची मजा आहे की नाही. पण शेवटी तात्पर्य काय काढून घेणार, अनेक चवी जरी असल्या तरी तो जो पेढा आहे तो एका दुधाचा बनलेला आहे, हा निष्कर्ष काढणार आहोत. पण त्यासाठी आधी आपण प्रयोग करायचा, निष्कर्ष उगाच नुसती उडी मारायची नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय, प्रयोग केल्याशिवाय आपलं उगाच तो म्हणतो म्हणून मी म्हणतो असं म्हणण्याला काय अर्थ. प्रत्यक्ष अनुभूतीने जे काही आनंद होतो ना, साखरेबद्दल तुम्ही हजारो शब्द सांगितले,
एक 50,000 पानांचा एक प्रबंध लिहिला साखर या विषयावर, आणि तो 50,000ही तुम्ही सगळ्या बाजूने वाचून बघितला. अनुभव आला का हो साखरेचा तुम्हाला? नाही आहे. याच्या विरुद्ध एक छोटंसं लहान बाळ आहे, त्याला प्रबंधातलं काय कळत नाही, हे लिहिणं कळत नाही, वाचणं कळत नाही, पण साखरेची एक चिमूट घ्यायची आणि त्या मुलाच्या तोंडात भरायची, ते आनंदाने हळूच हात पुढे करेल, म्हणजे परत द्या मला ही साखर, काय ते दिलाय पदार्थ तो परत द्या असं मागायला लागेल आणि पुन्हा पुन्हा तुमच्या मागे लागेल. यातच त्या साखरेच्या गोडीचं मोठेपण आहे. हे जसं आहे तसंच शेवटी अनुभवात जेव्हा याची समाप्ती होईल तेव्हा ते खरं. तोपर्यंत जे आहे ते सगळं शब्दजंजाळ असो. सांगण्याचा भावार्थ याच्यातला असा की आपण सर्वजण भक्ती करतो आणि भक्तिशास्त्रात असं सांगितलं आहे की भावयुक्त भक्ती असायला पाहिजे. सत्तरीच सांगितलं आहे. मग भावयुक्त भक्ती म्हणजे काय आणि आपण करतो ते भक्तीत भाव आहे की नाही आहे, आणि मग भक्ती शक्ती स्वरूपाची कशी करायची इथपर्यंत यावं लागणार आहे आपल्याला, कारण आपण शक्ती रहस्य बघणार आहोत. पण तत्पूर्वी शक्तीची उपासना करण्याआधी आधी उपासनाच कशी करायची हे बघायला लागेल आणि उपासनेचं मूळ स्वरूप काय आहे ते जाणून घ्यायला लागेल. बरं, उपासनेमध्ये दैनंदिन उपासना म्हणून एक प्रकार असते, नित्य उपासना म्हणून प्रकार असतो, ज्याच्यात पंचमहायज्ञ, संध्यावंदन, ब्रह्मयज्ञ इत्यादी गोष्टी येतात. त्या सगळ्या ममोपात दुरित क्षयद्वारा, म्हणजे काय की दिवसभरात 24 तासात केलेल्या पापांचं क्षालन व्हावं म्हणून असा संकल्पाने केलेलं असतं, त्याला खरी भक्ती म्हणता येणार नाही. ती ही एक प्रकारची उपासना आहे गोष्ट खरी, पण पापक्षालनार्थ केलेली. हे जे पंचमहायज्ञ आहेत ना, संध्यावंदन असेल त्याच्यातलं, म्हणजे ते पंचमहायज्ञात तो संध्यावंदन हा उपप्रकार आहे त्याचा, म्हणजे देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ अशा प्रकारचे ते स्वरूप आहे. त्याच्यात खूप खूप खोलात घुसलं तर त्याचीच 10 प्रवचनं होतील, त्यामुळे त्याच्या खोलात घुसायचं नाही. सांगायचा भावार्थ असा आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण काय काय करावं. भूतयज्ञ करावा म्हणजे उपाशी असलेल्या व्यक्तीला जेवायला द्यावं, प्राणीमात्रांना जेवायला द्यावं असा अर्थ आहे. देवांची आठवणीने करायची म्हणून पूजा अधिक करायची. ब्रह्मयज्ञ करायचा म्हणजे ग्रंथ वगैरे जे सगळे आहेत वेदाधिकांचे त्यांचं स्मरण करायचं. त्याच्यानंतर मनुष्ययज्ञ करायचा म्हणजे प्रत्यक्ष माणसाला भोजनाधिक द्यायचं. अशा प्रकारे पितृयज्ञ, पितरांची दर दिवशी स्मरण करायचं, आठवण करायची. अशा त्याचा थोडक्यात सांगता येईल अशा प्रकारचं अग्निकार्य करायचं. असं सगळं जे आहे ते सगळं त्याच्या पाठीमागे संकल्प काय येतो, ममोपात दुरित क्षयद्वारा, म्हणजे मी केलेल्या वाईट कर्मांचं किंवा पापकर्मांचं क्षालन व्हावं म्हणून. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आपण असंच करणार आहोत का हो? माही केलेली पाप नष्ट व्हावी म्हणून, मी काय केलेलं पाप नष्ट व्हावं म्हणून. हो, म्हणजे मग भक्ती कसली ती, उपासना कसली? उपासना भक्तीचं व्याख्या करताना नारद भक्ती सूत्रामध्ये काय म्हटलंय, अनिर्वचनीय प्रेमस्वरूप हा. भगवंतावरती शब्दात वर्णन करता येणार नाही अशा प्रकारचं प्रेम करणं म्हणजे भक्ती ना. भक्तिशास्त्र हे काय आहे माहिती आहे का, भगवंतावर कसं प्रेम करायचं याची पद्धत म्हणजे भक्ती. भगवंतावर आपल्या स्वतःवर आपण जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त ज्या दिवशी प्रेम होतं त्याला म्हणतात खरीखुरी भक्ती. त्याला म्हणतात प्रेमा भक्ती, रागा भक्ती. खूप उच्च दर्जाच्या भक्तीचे ही स्वरूप आहे. ही सगळी आपण आज बघत बसणार नाही, आजच नाही पुढच्या व्याख्यानामध्ये सुद्धा बघणार अशातला भाग नाही आहे. आपल्याला पुन्हा शक्ती रहस्यावरती पुन्हा पुन्हा यायचं आहे, लक्षात ठेवायचं. पण सांगण्याचा भावार्थ असा आहे की अशी ती भक्ती भावयुक्त करायची असं शास्त्रकारांनी सांगितलं आहे. पण भावयुक्त करायची आणि म्हणजे थोडक्यात काय, पुन्हा जरा मागच्या भागातलं अर्ध राहिलं ते सांगतो की दैन काय काय मुंज झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सगळे घरातले लोक सांगतात, तू फक्त संध्या कर त्रिकाळ, बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. खरं आहे का हे वाक्य? शांतपणे विचार करा. हो, ज्या संध्येचा संकल्प ममोपात दुरित क्षयद्वारा, म्हणजे मी केलेल्या पापांचा नाश व्हावा एवढंच इच्छा आहे. मला उत्तम गती प्राप्त हो अशी इच्छा आहे का? मला भगवंता तुझ्याबद्दलचं प्रेम प्राप्त हो अशी इच्छा आहे का? बेचे पाडे म्हणायचे असतात हो, अगदी आठवणीने म्हणायचे असतात. बेरीज करताना अगदी हातावरती बोटावरती गणितं करायची असतात, पण आयुष्यभर बोटावर गणितं करायची असा त्याचा अर्थ नाही. आपल्याला राग येईल, मी आपल्याला सांगतो, कित्येक जणांना माझ्या बोलण्याचा राग येणार आहे. आयुष्यभर संध्यावंदन करणे ही उपासना नाही. हे जसं शाळेमध्ये घालण्याआधी बालवाडी इयत्तेमध्ये घालायचं, एखाद्या मुलाला बसवायला सांगतात का, तर त्याला 3 तास बसायची सवय होऊ दे. म्हणून त्या अप्री टपरी आजकाल काय त्या इयत्ता आल्या आहेत ना पहिलीच्या आधी, त्या सगळ्या कशाला आल्या आहेत? होम प्ले स्कूल म्हणजे काय, त्या घरापासून 5-10 मिनिटं 1 तास अर्धा तास बाहेर मुलाला राहायची सवय लावण्यासाठी चाललंय ते. बटूला
एका जागी स्थिर बसायचं आणि विशिष्ट प्रकारे आचमन प्राणायाम इत्यादी गोष्टी करायच्या, ह्याचं एक प्रकारचं प्रशिक्षण लावण्यामागे लावता आलं पाहिजे, किंवा त्याचं ती ज्याला आपण काय म्हणतो एलिमेंटरी किंवा बेसिक एज्युकेशन ज्याला म्हणता येईल, हे प्राथमिक शिक्षण आहे. ते आयुष्यभर करणे म्हणजे संपलं. हो, इयत्ता काहीतरी वरची असायला पाहिजे ना, पुढच्या इयत्तेत काहीतरी प्रशिक्षण घेतलं गेलं पाहिजे ना. ब्रह्मयज्ञ दर दिवशी कर असं म्हणणं एक वेळ ठीक आहे बाबा, पण त्रिकाल संध्या अमके तमके कोणतरी महामहोपाध्याय गुरुजी होऊन गेले आणि त्यांनी मृत्यूपर्यंत आदल्या दिवशीपर्यंत संध्यावंदन काही सोडलेलं नाही. आणि त्यांचा हा उदो सगळ्या दशग्रंथी ब्राह्मणांच्याकडून कवडाचा उदो केला जातो माहिती आहे का. अशा प्रकारे दर दिवशी संध्यावंदन करणारा माणूस म्हणजे जणू काय परमेश्वराचा बाप अशा थाटात हे वागतात. हे धादांत चुकीचं आहे, मी स्पष्ट सांग. इतकंच नव्हे तर गायत्री ही बटूची माता म्हणून सांगितलेली आहे. अर्थात आपण शक्ती रहस्य बघणारच आहोत, पुढे येणारच आहे विषय, पण आता संध्यावंदन विषय आला म्हणून सांगतो. गायत्रीची 10 पुरश्चरण केली, 15 पुरश्चरण केली, ही उपासना नाही. धक्का बसला ना आपल्याला, धक्कादायकच बातमी आहे, पण ती सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो, गायत्रीची उपासना गोष्ट वेगळी आहे आणि पुरश्चरण करणं गोष्ट वेगळी आहे. पुरश्चरण ही कर्मकांडात्मक विषय आहे. कर्मकांडात्मक विषयामध्ये हृदयामध्ये भक्तीची उत्पत्ती होईलच याची खात्री नाही. भक्तीची व्याख्या काय केली आहे मी त्याच्या भक्तिशास्त्रात जास्त शिरत नाहीये. अनिर्वचनीय प्रेम स्वरूप हा त्या गायत्रीचं पुरस्चरण करता करता गायत्री मातेबद्दल आत्यंतिक प्रेम निर्माण झालंय का आपल्यामध्ये. तसं प्रेम निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का. माझं प्रेमास्पद मला भेटलं नाही तर माझा जीव कासावीस होतो अशी परिस्थिती होते का. त्याला भक्ती असं म्हणतात. आणि इतर जे केलं जातं ना त्या प्रकाराला म्हणतात शो बिझनेस. मगाशी आपल्याला काय मस्त वाक्य सांगितलं होतं, मुरडण्याचा परमार्थ. त्या मुरडण्याच्या परमार्थाला म्हणतात कीर्तीचा पाश. भक्ती किंवा उपासना फलद्रूप का होत नाही, कारण 3 अँकर्स त्याला लावलेले आहेत. होडी आपण चालवतोय, भवसागर ही नदी आहे एक प्रकारची किंवा सागर आहे, आणि आपली जणू काय होडी आणि आपण वल्ले मारतोय. वल्ले मारतोय म्हणजे साधना करतो. रात्रभर किंवा कित्येक दिवस आम्ही होडीला वल्ले मारले, पण जेव्हा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की होडी काही इंच सुद्धा पुढे गेलेली नाही. पुढे गेली असं फक्त भास होत राहिला आणि प्रत्यक्षात ती पुढे गेलेली नाही. त्याचं कारण असं आहे की ते नावेला असलेले जे नांगर जो खाली टाकलेले आहेत त्या नांगरांना आपण सोडलेलं नाही. नांगर तसेच टाकून ठेवले आहेत आणि मग वल्ले मारण्याचा उपयोग काय. ते नांगर 3 प्रकारचे आहेत, कामिनी कांचन कीर्ती. देहसुखाची अभिलाषा आपण सोडायला तयार नाही, द्रव्याचा लोभ आपण सोडायला तयार नाही, आणि मुरडणं सोडायला तयार नाही. येथे स्वामी राहतात दरवाजावर लिहिलेलं असतं. आम्ही राहत नाही कौसात, म्हणजे मी आमच्याकडं मी नाहीच, अहंकार रहित आम्ही झालेले आहोत. कोणाला दाखवत आहे. किती ऍक्टिंग करा. म्हणजे असं माणसाने करू नये असं मला म्हणायचं नाही. अशी माणसं आध्यात्मिक आहेत असा अर्थ घेऊ नका, एवढंच मला सांगायचं. रामदास स्वामींनी सुद्धा गायत्री पुरस्चरण केलं होतं. तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी, दृढता वाढवण्यासाठी. ज्यांना त्यांच्या बालपणी साक्षात रामाने दर्शन नुसतं दिलं नाहीये, तर रामाने आपल्या धनुष्याची प्रतिकृती अशा प्रकारचं धनुष्य समर्थांना दिलं आहे प्रत्यक्ष. आणि स्वतः रामाने येऊन गुरुमंत्र ज्यांना दिला आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तपस्या करायला लागते असं तुम्हाला वाटतं. हो, लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. लोकसंग्रहार्थ हे सगळं त्यांनी करून दाखवलंय. 13 कोटी रामनामाचा जप आणि तत्पूर्वी गायत्री पुरस्चरण, ते विशिष्ट नद्यांच्या संगमामध्ये वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल पाठवेद मानतात. हनुमान टाकळी की अमुक टाकळी वगैरे वगैरे, आणि शेणाचा गोमयाचा बनवलेला मारुती इत्यादी इत्यादी कथा. ह्याच्या मी खोलात शिरत नाही. त्या गायत्री उपासनेने त्यांना परमार्थाची प्राप्ती झाली असं समर्थांनी सांगितलंय का कुठे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी अवश्य आपण गायत्री उपासना करू शकता. दैनंदिन गायत्री उपासना अवश्य करू शकता. संपूर्ण संध्यावंदन करायला जमलं नाही तर फक्त गायत्री मंत्राचा जप करा, असे आमचे ठाकूर श्री रामकृष्ण परमहंस यांनी स्पष्ट आपल्याला वचन दिलेलं आहे की याच्यात काही कमतरता झाल्यास ठाकूर स्वतः जबाबदार आहेत. त्याला ठाकूर स्वतः उत्तरदायित्व घ्यायला तयार आहेत.
संध्यावंदन कुठपर्यंत करायचं असतं? जोपर्यंत भगवंताचं नुसतं नाव घेतल्यानंतर डोळ्यातनं पाणी येत नाही तोपर्यंतच संध्यावंदन करावं. थोडक्यात सांगायचं म्हणजे पुढच्या इयत्तेत गेलात की मागच्या इयत्तेच्या वर्गात बसायची आवश्यकता बिलकुल नाही. पण पाठ केलेले बेचे पाढे तुम्ही वयाच्या 17व्या वर्षी सुद्धा तुम्हाला आठवतात. हा काय आहे? घासून पुसून तयार केलेल्याचं ते लक्षण आहे. कित्येक पाठ किंवा कित्येक धडे आपल्याला कित्येक जुन्या लोकांना मुखोद्गत येतात. काही जुन्या लोकांच्या कविता गेय होत्या हो तेव्हा, त्या अशा मुखोद्गत अशा प्रकारच्या कविता येतात. म्हणजे त्याच कवितेत त्याच वर्गात पुन्हा पुन्हा बसायचा असा अर्थ आहे का? दरवर्षी पुढच्या वर्गात बसणे म्हणजे त्या साधनेच्या पुढची अवस्था, पुढचा टप्पा असं प्राप्त करत जाणे. ठाकूरांनी एक गोष्ट सांगितली छानपैकी. एक लाकूड तोड्या बरीच वर्ष तो इमाने इदबारे ह्याला म्हणतात. कारण म्हणजे इमाने इदबारे किंवा जबाबदारी इत्यादी शब्द आहेत ना, हे सगळे परकी भाषेतले आहेत, विशेषतः यवनी भाषेतनं आलेले आहेत. यांचा शक्यतो मी वापर करत नाही. पण काय झालंय, असे वापर नुसतंच उत्तरदायित्व म्हटलं ना की डोक्यावरून जातं, ते जबाबदारी म्हणावं लागतं. निष्ठेने लाकूड तोड्या आपलं काम करत होता असं जर आपल्याला सांगितलं तर निष्ठेने म्हणजे नेमकं काय असं विचारणारे 100 भेटतील. इमाने इतबारे करत होता. इमान ए इतबार हा काय आहे? उर्दू नाही, हिजरी किंवा फारसी शब्द आहे. ऐतबार या शब्दाचा ते अपभ्रंशात्मक रूप इतबार. इमान ए ऐतबार. जाऊ दे, अशी भाषेच्या ह्याच्यात शिरत नाही जास्त. तर निष्ठेने तो लाकूड तोड्या आणि मनातल्या मनात कुठेतरी त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम होतं. आणि असं भगवंताविषयीचं किंचित का असे ना प्रेम होतं आणि आपलं निष्ठेने तो आपलं कार्य करतोय. लाकूड तोडण्याचं, लाकूड जमेल तेवढं तोडायचं, नगरामध्ये नेऊन विकायचं आणि मिळणाऱ्या मोबदल्यावरती आपला जमेल तसा प्रपंच पण सचोटीने पाप करायचं नाही अशा प्रकारे तो चालवायचा. म्हणून एके दिवशी त्याच्यावर एकदा भगवंताची कृपा व्हायची वेळ आली आणि त्या रस्त्याने लाकूड तोड्या जिथे लाकूड तोडत होत्या त्या जंगलाच्या मार्गातून एक अत्यंत तेजस्वी असा प्रकारचा ब्रह्मचारी म्हणा किंवा संन्यासी म्हणा किंवा साधू संतांपैकी कोणतरी जात होतं. आता लाकूड तोडण्याने काही उपदेश मागितलेला नाही की हे सद्गुरू मला काहीतरी उपदेश करा वगैरे असं काही सांगितलंय का? काही नाही. पण असं सहजच त्या वाटसरू म्हणजे ह्याच्या वाटसरू असलेल्या पांथस्थ असलेल्या त्या संताच्या मनात आलं की ह्या लाकूड तोड्यावर काहीतरी आपण थोडीशी कृपा करावी. भगवत प्रेरणेने असेल, अन्य काही म्हणा. त्याच्या त्या निष्ठेला भुलल्यामुळे ते संत फक्त त्यांना एवढंच म्हणाले, पुढे जा. आपल्याला काय सांगतोय म्हणून त्यांनी लाकूड तोडण्याने आपलं लाकडाचा कुऱ्हाडीचा आवाज काहीतरी हा मनुष्य आपल्याला काही विचारत तर नाही ना म्हणून आवाज थांबवला आणि परत त्याच्याकडे बघितलं. त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं, पुढे जा. आमचे लोक काय सांगतात, आयुष्य फक्त संध्यावंदन कर, बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. इथे साधू काय म्हणतो, पुढे जा. लाकूड तोड्याने आपलं ऐकलं आणि ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं. काय संबंध आहे? तो आपलं लाकडं तोडण्याचं काम इमाने इतबारे म्हणजे निष्ठेने परत परत करतोय. असे बरेच दिवस गेल्यानंतर एक दिवशी त्याच्या मनात आलं, त्या दिवशीचा जो पांथस्थ आलेला होता त्या पांथस्थाला काय बरं गरज पुढे जा असं सांगण्याची, मला काय आवश्यकता त्याला वाच. याने मनात विचार केला, तो बाबा त्या बाजूनेच काहीतरी आला होता, तिकडे काहीतरी महत्वाचं काहीतरी आहे की काय. तो साधू म्हणाला होता तर आपण एक दिवशी ऐकून बघावं तरी काय काय फरक पडतो, जाऊन जरा बघावं, पुढे जा असं म्हणाले महाराज. त्या दिवशी त्या लाकूड तोडण्याने ऐकलं होतं कधी, बरेच दिवसापूर्वी. पण त्याचं उपरती व्हायला किंवा त्याप्रमाणे कृती व्हायला लगेच वेळ येते अशातला भाग नाही. वेळ आल्यावर होतं, पण त्याच्या आधी कधीतरी ऐकून ठेवलेलं असतं. श्रवण भक्ती कधी फुकट जात नाही. आणि त्याप्रमाणे तो जरा काही अंतर पुढे गेला हो. आणि काय बघावं, लाकूड तोड्या आयुष्यभर जंगलाचं चप्पा चप्पा म्हणतात असं त्याला माहिती अप्रत्यक्षरित्या. पण कुठल्या अर्थाने चप्पा चप्पा माहिती म्हणजे त्याने सगळं आयुष्यात फिरून बघितलेलंच नाही. कारण जी लाकडं मिळतात ती तोडणे आणि नाहीतरी काय जंगलाचा उपयोग काय, सगळी इथून तिथून लाकडंच असं त्याला वाटायचं. पण जेव्हा तो काही अंतर पुढे गेला तेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की तिकडची जवळजवळ सर्रास सगळी झाडं ही चंदनाची झाडं आहेत. आणि काय आनंदाचा अक्षरशः त्याला काय म्हणजे नाचायला लागला तो लाकूड तोड्या मनात आणि म्हणाला, अरे वा वा काय. आणि ती चंदनाची लाकडं तोडली आणि आता काय हो, आता तो पूर्वी जसा मुळी विकायला जायचा तसा विकायला जायचा ना, जायचा बंद झाला. आणि बदल्यात ही लाकडं घेऊन ज्यांना चंदन लागतं असे पुजारी किंवा अन्य काही अशा राजे रजवाडे चांगल्या चांगल्या व्यक्तींकडे घेऊन गेले आणि म्हणाले की आता मूल्य अर्थात बदललं. तेवढी बुद्धिमत्ता होती लाकूड तोड्याची. आणि लाकूड तोड्याने हे चंदनाची लाकडं विकायचा व्यवसाय सुरू केला. बरीच वर्षे गेली आणि त्याला एक दिवशी आठवलं, अरे तो आपल्याला बाबा म्हणाला होता पुढे जा,
मी या चंदनाची लाकडं तोडत तिथे थांब, पुढे गेलास की तुला एक चंदनाचं बन लागेल, तिथे तू चंदनाची लाकडं तोड आणि तुझा उदरनिर्वाह कर, म्हणजे तू लवकर आणखीन तुझा मोठा होशील. एवढी वाक्य बोलला होता का तो साधू? नाही, तो फक्त एकच वाक्य बोलला होता, म्हणजे 1-2 शब्द बोलला होता, पुढे जा. एकूण अक्षर 3. लाकूड थोड्या विचार करतोय कितपत पुढे जा हे कुठे बोललाय किंवा कुठे जमतलंय आपल्याला. आपण अजून थोडं पुढे जाऊन बघितलं तर असं अर्थात कधी लक्षात येतं, लगेच येत नाही हो, बरेच वर्षानंतर येतं. आणि त्यानंतर शेतकरी आपला तो लाकूड तोड्या थोडासा पुढे जातो काही अंतर, म्हणजे हे चंदनाचं सगळं हे सोडतो आणि पुढे बघतो तर तिथे काय नाही हो, जंगल नाही आणि काय नाही, सगळं नुसतं माळरान कसं रिकामं पडलेलं. पण आता काय इथे काय येऊन उपयोग याचा, अरे इतके दिवस चांगला चंदनाचा वापर करत होतो तोही नाही झाला की काय, नाही आपण आपलं मागेच फिरलेलं बरं असं मनात येतं. आणि बघतो तर पायाखाली काहीतरी चकाकतंय जोरदार असं लक्षात येतं, त्याला त्यावेळी असं लक्षात येतं, म्हणजे खनिज कशी सापडतात वगैरे वगैरे असलं काहीतरी वैज्ञानिक सिद्धांत नको तिथे वापरण्याचा कृपया प्रयत्न करू नका. पायाकडे चांदीचे तुकडे सापडतात, चांदीची खाण सापडते त्या लाकूड तोड्याला, आणि तो आश्चर्यचकित होतो आणि तो लाकूड तोड्याचा व्यवसाय बंद करून चांदीच्या खाणीतून चांदी विकण्याचा व्यवसाय सुरू करतो. अशी बरीच वर्ष केल्यानंतर त्याला आठवलं, अरे साधू म्हणाला होता पुढे जा, चांदीची खाण आली की थांब असं कुठे बोलला होता. म्हणून हा महाशय अजून पुढे जाऊन बघतो, त्याला सोन्याची खाण सापडते. अन्य काही काळ पुढे गेल्यानंतर त्याला हिरं माणकं सापडतात, असं वर्णन ठाकुरांनी केलेलं आहे. थोडक्यात संध्यावंदन ही इतिकर्तव्यता नाही. इतिकर्तव्यता कुठे आहे तर प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करून घेऊन त्याच्याशी संवाद साधता येणं, एवढी अवस्था येणं ही भक्तिशास्त्रातली सर्वोच्च अवस्था आहे. अशी अवस्था ज्या ज्या संतांनी प्राप्त करून घेतली होती. आता आपल्याला उदाहरण सांगितलं समर्थांचं, मुद्दाम महाराष्ट्राचं उदाहरण सांगतोय. दुसरं म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र आले आणि बरं आलेल्याची खूण मानली पाहिजे हो लोकांनी. मला रामाचा साक्षात्कार झाला, बघायला होता कोण? श्रेष्ठ गंगाधर म्हणजे काय तर्कातले काही कमी नाही. नारायणाचा असा कान पकडला, काय थापा मारतोस काय? नारायण म्हणजे अर्थात आपल्याला माहिती आहे समर्थ रामदास स्वामींचं बालपणीचं नाव नारायण. कान पकडलं म्हणजे प्रेमाने म्हणतोय. छोट्या नारायणाने आपल्याकडला धनुष्यबाण दाखवलं. प्रभू रामचंद्रांनी आपल्या खऱ्या धनुष्यबाणाची छोटी प्रतिकृती त्या बालकाला भेट दिलेली होती आणि ती इतकं दिव्य ते धनुष्यबाण बघितल्यानंतर मोठे भाऊ श्रेष्ठ गंगाधर महाराज मनातल्या मनात घाबरतात. जणू काय अरे माझ्या या छोट्या भावाला साक्षात खरंच भगवान रामाचं दर्शन झालेलं असलं पाहिजे, नाहीतर हे दिव्य धनुष्य मिळूच शकत नाही. आणि मग खूण पटली हो. आता श्रेष्ठ गंगाधर महाराजांचं भाग्य नाही त्यांना प्रत्यक्ष रामदर्शन होण्याचं, पण समर्थांचं भाग्य. म्हणजे साक्षात भगवंत भेटून त्याच्याशी चर्चा करणं, एवढा मोठेपणा इतक्यापर्यंत पोचता येणं, ही अवस्था प्राप्त करायची आहे. तशी ती काही लोकांनी प्राप्त करून घेतली. आपलं आहे श्री रामकृष्ण परमहंस हे उदाहरण. काली मातेची पूजा करता करता काली माता ठाकुरांची बोलायची आणि ठाकूर काली मातेशी बोलायचे, इतके एकरूप होऊन की सगळी दुनिया वाहून गेली किंवा जळून भस्म झाली तरी माहिती नाही, कल्पना नाही. इतकी अवस्था, एकरूपत्व, तद्रूप होणे ह्याला जो प्रकार म्हणतात, मन झाले हो उन्मन असं ते म्हणतात, त्या सगळ्याची अनुभूती त्यांनी प्रत्यक्ष घेतलेली होती. आणि त्यांच्या अनुभूतीलाच पाया करून आपण शक्ती रहस्य हळूहळू बघणार आहोत. सांगण्याचा भावार्थ एवढाच आहे की भक्ती, गायत्री पुरश्चरण ही भक्ती नाही. दैनंदिन गायत्रीचा जप करणे ही भक्ती नाही. ती भक्ती होऊ शकते असं समजू नका. दैनंदिन गायत्रीची उपासना करणे ही भक्ती होऊ शकते असं समजू नका. गायत्री मंत्र ह्या गोष्टीला मी छोटा समजतोय असं बिलकुल मनात आणू नका. गायत्री मंत्राचं एवढं मोठेपणा ठाकुरांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे, पण तो ज्या अर्थाने त्यांनी वर्णन केलं आहे आणि ज्या अर्थाने आपण आता वापरतोय ह्याच्यात मात्र जमीन आसमानाचं अंतर आहे, एवढं नक्की सांगतो. तर भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी जर असेल तरच कायनेटिक एनर्जीबद्दल बोलावं. बळे विणी शक्ती बोलू नये एवढं जास्त त्याच्या खोलात शिरत नाही, पण स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणजे शक्ती रहस्य आपण बघतोय म्हणून तो शब्द जरा थोडक्यात सांगितला. तर भावे विण भक्ती, भाव म्हणजे नेमकं काय? भाव या शब्दाचा अर्थ लोक म्हणतात, हो बरेचसे कीर्तनकार प्रवचनकार वगैरे वगैरे सांगतात की भाव म्हणजे काय, तर मनापासून करणे, मनापासून केलेली गोष्ट म्हणजे भाव. असं नाही आहे. भक्तिशास्त्राच्या संदर्भातले जे काही कित्येक ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यातलं
वैष्णव तंत्र नावाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 19 प्रकारचे भाव सांगितलेले आहेत. भाव या शब्दाचा अर्थ होतो नातं. लौकिक जीवनात आपण विचार करून बघूया. आपलं प्रेम आहे कोणाकोणावर? सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्वतःवर, मग कदाचित बायकोवर, मुलांवर, आईवर, वडिलांवर, मित्रांवर, एखाद्याचं मामावर, एखाद्याचं प्रियकरावर, एखाद्याचं प्रियसीवर, किंबहुना या सगळ्यांवर. असं आपलं प्रेम असतं. हे सोडून आणखी कशावर प्रेम असतं शोधण्याचा प्रयत्न करून बघा. जे माझं आहे ना त्याच्याचवर फक्त प्रेम असू शकतं. जे माझं नाही त्याच्यावर प्रेम करून दाखवा बघूया. जनसामान्यावरती जरी आपल्याला प्रेम करायचं असेल तर हे सगळे शिवस्वरूप आहेत. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत असं करायची वेळ येईल. असं केलं तर प्रेम येईल सगळ्या भूतांवरती. सर्व प्राणीमात्रावर आपल्याला प्रेम करता येऊ शकतं. पण कधी? ते प्राणीमात्र हे आपलं सुहृद आहे, आपलं स्वतःचं खास कोणतरी आहे. कारण त्यांच्या हृदयात सुद्धा परमेश्वर आहे आणि तोच माझ्या हृदयात आहे अशी खूण पटली तर आपल्याला करता येईल. नाहीतर काय आहे, प्रेम करता येणं शक्य नाही. मग अनिर्वचनीय प्रेमस्वरूप हा असा जर भगवंत असेल, तो अनिर्वचनीय प्रेमस्वरूप हा म्हणजे काय? तर सत, चिद आणि आनंद मधल्या आनंद या शब्दाचं हे सगळं वर्णन आहे. भगवंत, गॉड, अल्लाह, परमेश्वर, जगदंबा, परमात्मा, अन्य वगैरे 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 जे काय आपण म्हणतो ना, ब्रह्म, हे सगळं सत म्हणजे फक्त ते एकमेवाद्वितीयम सत्य आहे असा सगळ्या जगातल्या धर्मांचा विश्वास आहे. एकही धर्म, एकही पंथ, एकही उपपंथ किंवा एकही अशा प्रकारचं ठिकाण नसेल, एकही अशा प्रकारचे विचार नसतील की ज्या देवविषयक किंवा धर्मविषयक विचार नसतील की ज्या विचारामध्ये तो एकमेव कोणीतरी जो आहे तोच सत्य आहे हा विचार नसेल असं एकही जगात नाही. म्हणजे सत या विषयाबद्दल कुठेही वादविवाद नाही. आणि ते सत्य एकच आहे, इथेही वादविवाद नाही. मुसलमानांना आपलं उगाच वाटतं हे मूर्तीपूजा करतात म्हणजे हे अनेकेश्वरवादी आहेत असं मुसलमानांना उगाच हिंदूंबद्दल वाटतं. प्रत्यक्षात तो एकेश्वरत्वाचा तो जी संकल्पना आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी वाटेतल्या इयत्तामध्ये तुम्ही शिकूच नाही असं त्यांचा आग्रह आहे. तुम्ही थेट PhDचीच परीक्षा द्यावी. पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, तिसरी इयत्ता, SSC, आता काय नवीन येणाऱ्या पद्धतीप्रमाणे आणखीन काय ते शिक्षण, मग पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर मग काय ना काहीतरी विद्या वाचस्पती किंवा PhD, डॉक्टरेट, अन्य आणखीन काय काय मग शास्त्रज्ञ, अमुक तमुक खूप आणखीन संशोधनाचे विषय, अन्य काय काय, हे सगळं पुढचं शिक्षण जे आहे ते टप्प्याटप्प्याने आणि क्रमानेच घेता येऊ शकतं. अर्थात एखादा विद्यार्थी हुशार असू शकतो फार की जो अगदी 10व्या वर्षी सुद्धा अगदी 10वीची परीक्षा, SSCची परीक्षा देऊ शकतोय, हा अपवाद झाला हो. पण सर्वांनी उठा आणि सगळ्यांनी पहिल्याच दिवशी 10वीची परीक्षा द्या. म्हणजे निर्गुण निराकार अशा त्या अल्लाला मानायला पाहिजे. दुसरं काय मानाल तर आमच्या एकेश्वरवादाला विरोध जातो आणि असे असतील ते सगळे काफिर, त्याला कापून काढा वगैरे वगैरे. हे जे सगळं प्रकरण आहे ते काय न कळल्यामुळे झालेला प्रकार आहे. कळलं नाही बिचारांना काय सत्य आहे आणि त्यामुळे बाकीच्या वर्गात असणं स्वाभाविक आहे. कोणच चुकीचं नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, मार्गक्रमणाबरोबर करतोय. पण खरोखरच परमार्थ आपल्याला करायचे असं ज्यांच्या मनात आहे त्यांच्यासाठी मात्र आपल्याला एकदम योग्य ते शोधून काढलं पाहिजे, योग्य त्या मार्गाला गेलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे सत जे आहे, सत्य जे आहे ते कुठल्याही धर्माला अमान्य नाही. चिद म्हणजे ज्ञानस्वरूप, बोधस्वरूप. ज्ञानस्वरूप म्हटलं की आपल्याला वाटतं ज्ञान असा शब्द वापरला नाही की आपल्या डोळ्यासमोर पुस्तक येतं. याच्यासारखं दुर्दैव या जगात कुठलं नाही की आपल्याला असं ज्ञान हा शब्द ऐकवतो. ताबडतोब तुमच्या डोळ्यासमोर पोथी पुराण पुस्तक येतं की नाही सांगा. ज्ञान म्हणजे काय? हे काळ आहे, हे भगवं आहे, हे गोड आहे. हे कसं कळलं? तर त्याचं मला ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे काय झालं? तर मला त्याचा बोध झाला. बोध होतो ह्या शब्दाचा अर्थ काय? जिथे जिवंतपण आहे तिथेच फक्त बोध आहे.
म्हणून चिद या शब्दाचा एक अर्थ होतो जिवंत. खरं जिवंत अशा प्रकार रूप अशा प्रकारचं. तर त्यामुळे आनंद स्वरूप अशा प्रकारचं जो भगवंत आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आनंद स्वरूप भगवंताची प्राप्ती करण्यासाठी म्हणून काय करायचं, भगवंताचे सगळेच्या सगळे गुण एकदम डोक्यात आपण आणूच शकत नाही. आपल्या संकल्पनेला सर्वोच्च जो करणारा विषय आहे तो म्हणजे आहे आनंद, म्हणजे प्रेम स्वरूप. म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या आता मी करतो असं पहिलं वाक्य आहे आणि पुढचं वाक्य असं आहे की कसा आहे भगवंत, प्रेमस्वरूप आहे, अनिर्वचनीय, शब्दात सांगता येणार नाही इतकं प्रेमस्वरूप आहे. शब्दात ज्याचं वर्णन करता येणं शक्य नाही इतकं प्रेमस्वरूप आहे कोण, भगवंत. म्हणजे आपलं माझं म्हणून जे काय असतं त्याच्यावरच आपण प्रेम करू शकतो. म्हणून भगवंत जेव्हा माझा होईल तेव्हा त्याच्यावर मला प्रेम करता येणं शक्य आहे. म्हणजेच भगवंताचं आणि आपलं काहीतरी नातं असायला पाहिजे आणि ते नातं जेव्हा आपण जोडू तेव्हा आपण खरी भक्ती करायला सुरुवात झाली असा अर्थ आहे. भावभक्ती करायला सुरुवात झाली असा अर्थ आहे. म्हणाल आम्ही आत्तापर्यंत जे दर दिवशी जे दत्तोपासना करतो ती काय आहे ना, ती पण उपासना आहे, ती सुद्धा भक्ती आहे. काय, कुठला भाव, देता घेता भाव, मी त्याचं नाव ठेवलं आहे. आपल्या दृष्टीने भगवंत काय आहे, संकटात धावून येणारा, इच्छित मनोकामना पूर्ण करणारा. पुढे काय, सगळी लेवल बघितली तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, अफाट शक्ती असलेलं आणि आपल्याला गरज लागली की त्यातली शक्ती आपल्याला प्राप्त करून देणारा, संकटात धावून येणारा. तुम्ही कितीही व्याख्या लावा, देता घेता भाव सोडलं तर काही सापडणार नाही. मग काय भाव असायला पाहिजे, तर भगवंत माझी आई आहे, भगवंत माझे वडील आहेत, भगवंत माझा भाऊ आहे. द्रौपदीचा असा भाव होता की भगवान श्रीकृष्ण माझा भाऊ आहे. अर्जुनाचा असा भाव होता की भगवान श्रीकृष्ण हा भगवान आहे, माहीत आहे असं नाही आहे, असं मी समजू नका की भगवान श्रीकृष्ण हा माणूस आहे असं म्हणून अर्जुन त्याच्यावर प्रेम करत नाही आहे मित्रत्वाचं. माहिती आहे पुतनेचा वध झालेला आहे वगैरे सगळ्या कथा अर्जुनाला माहिती आहे, तुम्ही असं कधीही समजू नका. म्हणजे तो भगवान आहे माहिती आहे अर्जुनाला, पण तो त्याचा मित्र आहे. हो, मित्र असल्यासारखी भक्ती करू नये असं आहे का, नाही नाही, उलट पक्षी मैत्री हा सख्या भाव आहे. सुग्रीवाचा राम कोण आहे, सुग्रीव रामाचा दास वगैरे काही नाही आहे, हनुमंत दास आहे. दास्य नावाची भक्ती, माझा भगवान आहे ना तो माझा स्वामी आहे आणि मी त्याचा दास आहे, हा भाव. मालकासाठी वाटेल ते अगदी खून सुद्धा पाडणारी मंडळी आहेत बघा. आपण वेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याच्या विषयीच्या जेव्हा आपण मालिका बघू ना किंवा अन्य काही अशा कथा आपण वर्तमानपत्रात वाचतो, अमक्या तमक्या मालकाकडे निष्ठेने सेवा करणारा अमुक तमुक अशा प्रकारचा नोकर होता आणि त्याने मालकाचा काहीतरी हे मिळावं म्हणून त्याने दुष्कर्मसुद्धा प्रसंगी केलं. एवढी मालकावर निष्ठा हो, किती भक्ती असेल त्याची. हीच निष्ठा जर आपण भगवंतावर लावली तर त्याला म्हणतात दास्य भक्ती. दास्य भक्ती आहे तशी 19 प्रकारची एकूण भक्तीचे भाव सांगितलेले आहेत वैष्णव तंत्रामध्ये. त्या प्रत्येक भावावरती जर बोलत राहिलो तर एकेका भावावरती किमान 1-1 तास बोलावं लागेल. आणि मग काय होईल, आपण भक्तिविषयक प्रवचन ऐकतोय असं होईल. आपल्या प्रवचनाचा विषय आहे काय, शक्ती उपासना रहस्य. पण उपासना शब्द आला की भक्ती आली. म्हणून जेवढी आपल्याला शक्ती उपासनेसाठी लागणारी भक्तीची आहे तेवढंच आपल्याला अभ्यास आत्ता करून पुढे जायचं आहे. सगळंच जर आपण बघत बसलो तर काय होईल, गडबड अशी होईल की आपल्याला शक्ती उपासना रहस्य हा विषयाला त्याची मर्यादा घालून देण्याऐवजी सगळंच परमार्थ बघायची वेळ येईल. असं होऊ नये म्हणून आपण काय करूया, 19च्या 19 प्रकारचे भाव बघायचे नाहीत. तर वानगी दाखल आपल्याला आत्ता एक सांगितला, सख्य भाव सांगितला, दास्य भाव थोडाफार सांगितला. हनुमंत कसा बसलाय बघा, प्रचंड ताकदीची प्रतीक असलेली जी गदा आहे ना ती कुठे आहे, त्याच्या मांडीच्या खाली ठेवली आहे बघा. त्याला दास मारुती असं वर्णन असतं त्याचं. मारुतीसुद्धा प्रसंगानुरूप जसं गरज कामा आपल्या स्वामीचीला काय होणं गरजेचं आहे आपलं त्याप्रमाणे आपली परिस्थिती बदलवून घेतात हनुमान. तेव्हा काही स्वामींचं कार्य नसेल तेव्हा
गुडघ्याच्या खाली असते ती गदा ठेवलेली, आणि हात जोडून हनुमंत बसलेत वाट बघत. काय स्वामींची आज्ञा येते बघूया. स्वामींची आज्ञा झाली काय, हे हनुमते जा आणि लंकेत जाऊन शोध घेऊन ये, सीतामाई आहे का. जीवाची काळजी केली नाही. आता एवढा मोठा समुद्र कसा ओलांडू, माझ्याच्याने होईल का. असलं काहीही नाटक हनुमंताने केलेलं नाही. जीव गेला तरी 72. माझ्या स्वामींसाठी माझा देह हा जर उपयोगाला येणार असेल तर त्याच्यासारखं सद्भाग्य आणखीन काय. मरायचं तर कधी ना कधीतरी आहेच. तर हनुमंत चिरंजीव आहेत ती गोष्ट वेगळी आहे. पण सांगण्याचा भावार्थ असा आहे की इतकी मनाची तयारी की जांबवंत आठवण करून देतात काय की हे हनुमंता हे मारुते, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. आणि आठवण करून दिल्यानंतर जो विसर पडलेला होता त्याची आठवण झाली. हनुमंत लांब अंतरावरून धावत आले असतील, कल्पना करा. आणि एका उडीमध्ये इथून तिथे सरळ कित्येक योजना अंतर असलेल्या लंकेमध्ये जाऊन हनुमंत पोचले. कोणासाठी, स्वार्थ काय, कामिनी, कांचन, कीर्ती मुरडण्यासाठी. यूट्यूबवरती मी ना रामासाठी जाऊन तिकडे जाऊन सीतेचा शोध लावून आलो. फलक सत्कार समारंभ, हनुमंताचा सत्कार काय, स्वामींची अशी सेवा, यासाठी गेला होता हनुमंत. आम्ही परमार्थ करतो तो मुरडण्यासाठी. हनुमंत जे दास्यभक्ती करतोय ती या कानाची त्या कानाला कळली नाही तरी चालते. मला कोणीही बरं म्हणण्याची आवश्यकता नाही, मोठं म्हणण्याची आवश्यकता नाही. स्वामींच्या भल्यात माझं भलं लपलेलं आहे. याला म्हणतात दास्यभक्ती. अर्जुनाची मैत्रीची भक्ती, सख्य भक्ती किती. अरे माझ्या समोर एवढे भीष्म, द्रोण इत्यादी सगळे येणार आहेत. हे कृष्णा, भगवंता वगैरे वगैरे नाही हो, कारण का मित्र आहे. असं खांद्यावर हात ठेवून जाणारी परिस्थिती. आणि मग काय, अरे मला सारथी नाही रे मनासारखा मिळाला आहे. तू होशील का रे माझा सारथी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वराला असं सांगण्याची हिंमत आहे आपली. माझा सारथी होशील का. हो, त्या सारथ्याचा पुत्र म्हणून कर्णाची काय अवहेलना झाली आहे आपण त्याच महाभारतामध्ये वाचतो. म्हणजे सारथ्याला किती किंमत होती किंवा काय किती किंमत नव्हती, वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे. अशा प्रकारे ज्याला शूद्र म्हणून लेखलं जातं त्या सारथ्याची भूमिका भगवान श्रीकृष्णांनी करावी. तो भगवंत असून सुद्धा अशी मागणी कोण करू शकतो, अर्जुनच करू शकतो. पण यमुनेच्या किनारी एक अशी कृष्णवर्णीय असली तरी अशी देदीप्यमान दिसणारी अशी स्त्री होती. आणि त्या स्त्रीकडे आपण कोण, कुठून, कुठल्या आहात, काय आहात वगैरे अशी चौकशी केली ह्याच अर्जुनाने. आणि विनंती केली की माझा मित्र भगवान श्रीकृष्ण त्याची आपण पत्नी व्हाल का. काय दृष्टी हो. यमुनेच्या किनारी दिसणारी ती लावण्यवती स्त्री आपली होणार का, असा विचार अर्जुनाच्या मनात आला नाही. त्याच्या मनात पहिला विचार काय आला, ही अतिशय देदीप्यमान दैवी स्वरूपाची दिसणारी व्यक्ती माझ्या मित्राची पत्नी होण्याच्या योग्यतेची आहे, कारण तो भगवान आहे. किती उदात्त भाव असू शकतो, मित्राबद्दल किती प्रेम असू शकतो, कल्पना करून बघा. उगाच भगवद्गीता सांगितलेली नाही तुम्हाला, मला का नाही सांगितली, भीष्म द्रोणांना का नाही सांगितली. अर्जुनालाच फक्त सांगण्याची योग्यता. एवढा अर्जुन महान होता, कारण काय, सख्य भक्ती. किती सांगावं सख्य भक्तीबद्दल. अशाच प्रकारे भगवंत माझे वडील आहेत अशा प्रकारची उपासना. भगवंत हा माझा मुलगा आहे अशी इच्छा होती यशोदेच्या मनात. मागच्या जन्मी अशी अतृप्त राहिलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी यशोदेच्या घरी, म्हणजे जन्माला आले भगवान श्रीकृष्ण देवकी यशोदेच्या घरी, आपलं देवकी आणि वसुदेवांच्या त्या बंदीगृहामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी, आणि गेले नंद यशोदेच्या घरी. आणि सगळ्या बाललीला कुठे गेल्या. जन्माला देण्याचं एक फक्त क्षण सोडला किंवा काही क्षण सोडले तर देवकी वसुदेवांच्या नशिबी किंवा त्यांच्या भाग्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला किंवा भगवंत माझा संतान होऊन माझ्याकडे यावा आणि तो माझ्या अंगाखांद्यावर खेळावा, माझं स्तन्य त्याने प्यावं, अशा प्रकारची इच्छा पूर्ण करण्याची देवकीची झाली नाही. पिता म्हणून वसुदेवाला ती मजा आनंद लुटता आला नाही, पण तो नंदाला लुटायचा हे मिळाला, त्याचं भाग्य मिळालं. का तर त्यांची संतान प्रकारचा भावाची उपासना होती, म्हणून भगवान साक्षात संतान होऊन त्यांच्याकडे गेले. अशा प्रकारच्या भावाची जी उपासना असते त्यातले जे भाव आहेत, समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की भगवंत माझी आई आहे, भगवंत माझी बहीण आहे,
भगवंत माझी पत्नी आहे, भगवंत माझी प्रेयसी आहे आणि भगवंत माझी मुलगी आहे, यातलं काहीतरी जर वाटत असेल तर काय? या कायचं उत्तर जे आहे तेच दडलेलं आहे शक्ती उपासना रहस्यामध्ये. आता आपल्या लक्षात आलं असेल की एवढं सगळं नमनाला घडाभर तेल का लावलं? तर तो भगवंत मला आई म्हणून प्रिय आहे असं जर एखाद्या व्यक्तीच्या मनात असेल, बहीण म्हणून मला प्रिय आहे असं एखाद्याच्या मनात असेल, मुलगी म्हणून प्रिय आहे असं जर एखाद्याच्या मनात असेल, तसं हिमालयाच्या मनात इच्छा होती. तो हिमालय पर्वत आहे ना, मैनावती आणि हिमालय यांच्या मनामध्ये असं होतं की साक्षात भगवंत किंवा जगदंबा आमची कन्या होऊन तिने आम्हाला आनंद द्यावा. पर्वताची मुलगी म्हणून पार्वती रूपाने त्यांच्याकडे जन्माला आली आणि हिमालयाला आनंदाचं भरतं दिलं त्या छोट्याशा जगदंबेच्या रूपाने. किती आनंदित झाला हिमालय, शब्दात वर्णन करता येणार नाही एवढा आनंदित झाला. आणि सारखं सांगायला लागला, मला तुझं अमुक अमुक रूप दाखव. ताबडतोब जगदंबा तसं रूप दाखवायला लागली. नानाविध प्रकारची हिमालयाच्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करून दिल्या त्या छोट्याशा चिमुरड्या रूप धारण केलेल्या जगदंबेने. कारण हिमालयाची इच्छा होती की ही माझी कन्या होऊन जन्माला यावी. किती भाग्यवान असेल तो पर्वत, हिमालय पर्वत. असं एखाद्याच्या मनात आलं की माझी कन्या होऊन जगदंबा परमेश्वर यावा. तर श्रीराम जय राम जय जय राम, काही कामाचं नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. यातलं चुकीचं काही नाही. भाव ज्याचा तसा, भाव तसा देव. त्याला जर असं वाटत असेल की भगवंत ही कन्या स्वरूप जर त्याला बघायची इच्छा असेल तर त्याला यातले काही मंत्र उपयोगाचे नाहीत. म्हणजे काय ते मंत्र नाही आहेत का? त्या रामनामाने वाल्याचा वाल्मिकी होतो. त्या दिगंबराचा शोध साक्षात वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लावला, जे दत्तावतार स्वतः होते. कमी कशातही नाही आहे. ह्याच्यात गमतीचा भाग असा आहे की आवड निवडीचा प्रश्न आहे. सर्व लोकांनी चिक्कूच खावा असं तुमचं कंपल्सरी म्हणणं आहे का? सक्ती आहे का? एकाला म्हणाल नाही नाही मला ना ते जांभळं आवडतात, मग तुमचं काय म्हणणं आहे? तिसरा कोणीतरी येऊन असं म्हणेल की मला ना ते मोसंबी आवडतं. आवड निवड प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि त्या त्या आवडीनुरूप भगवंत तशी रूप धारण करतो. हेच तर भक्तीचं रहस्य आहे. आणि असं जर असेल तर विशेषतः बहीण, आई आणि मुलगी ह्या प्रकाराचं जे उपासना, शक्तीची उपासना कराय म्हणजे थोडक्यात तो भगवंत स्त्रीरूपाने यावं लागेल, तेव्हा ते उपासना करता येणं शक्य आहे असं त्याचा अर्थ नाही का झाला. आणि त्याला म्हणतात शक्ती उपासना. मग आता आपल्याला सांगितलं की एखाद्याला भगवती माझी प्रेयसी व्हावी अशी इच्छा झाली असेल तर, ती माझी पत्नी व्हावी अशी इच्छा झाली असेल तर, मंडन मिश्राची अशी इच्छा होती. मंडन मिश्रा जो होता ना, त्याचे नंतर सुरेश्वराचार्य महाराज झाले. आद्य शंकराचार्यांची कथा आपल्याला ऐकावी लागेल शांतपणे. आद्य शंकराचार्यांनी वाद चर्चा अनेक ठिकाणी केल्या आणि प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी एकदा आले. खरं म्हणजे कथा अगदी थोडक्यात सांगतोय कारण की आपलं विषयांतर नको व्हायला म्हणून. प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी आले आणि त्यावेळी तिथे कुमारील भट्ट नावाची एक व्यक्ती भाताचं जे तूस असतं ना, ते तूष भक्षण करून म्हणजे त्याला आग लावायची आणि त्या आगीत स्वतःच्या शरीराचं देह दहन करून टाकायचं. आत्मदहन म्हणतात, पण आत्मदहन हा शब्द चुकीचा आहे. म्हणजे शरीराचं दहन, कारण आत्म्याला काय नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकहा वगैरे वगैरे असं स्वरूप आहे. म्हणजे स्वतःच्या देहत्याग करायला लागले होते ते कुमारील भट्ट. तेव्हा आत्महत्या महत्पाप असं सांगत शंकराचार्य तिथे येतात आणि वादभिक्षा मागतात. कुमारील भट्टांनी आपल्या पूर्वायुष्यामध्ये अनेक प्रकारचे पाखंड का असेना वेगवेगळ्या प्रकारचे गुरु केले होते आणि ते पाखंडी असल्यामुळे त्यांना वादचर्चेमध्ये इतकं काही हरवलं होतं की त्या गुरूंना अक्षरशः लाज वाटली आणि त्यांनी स्वतःचा देहत्याग केलेला होता. का तर शिष्याकडून हरलो याचं भयानक दुःख असल्यामुळे, किंवा आपल्यामुळे गुरूंना मरावं लागलं अशा प्रकारे ह्याचं दुःख होतं मनात कुमारील भट्टांच्या. आणि म्हणून कुमारील भट्टांनी काय केलं, स्वतःचा देह त्या भुसामध्ये का त्याच्या भाताच्या तांदळाचं जे वरची टरफलं असतात ना, तो भुसामध्ये त्याच्यात देह जाळून घ्यायचा विषय सुरू केलेला असतानाच त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी आद्य शंकराचार्य म्हणतात मला वादभिक्षा घाल. म्हणजे वाद घालण्यासाठी तरी तुला आत्ता जळणं थांबवायला लागेल, पुढचं पुढे बघू.
कुमारील भट्टांनी अगदी हियाच केलेला होता की आपण आपला देह त्याग करणारच आहोत. म्हणून त्यांनी सांगितलं, माझं जर एखादं वचन अपूर्ण राहिलं असेल तर तो माझा शिष्य पूर्ण करील. आणि म्हणून शिष्याचं नाव सांगितलं होतं, त्याचं नाव होतं मंडन मिश्र. आणि ते मंडन मिश्र कुठे राहतात याच्याबद्दल वादविवाद आहेत, ते आपल्याला वादविवादात मी शिरू इच्छित नाही. पण जिथे आज आपण मंडलेश्वर असं जे ठिकाण ऐकतो नर्मदा मैयाच्या किनारी, त्या नर्मदा मैयाच्या किनारी असलेल्या महेश्वरचं पुढचं एक 10-12 किलोमीटरवरती येणारं मंडलेश्वर नावाच्या गावी, तिथे हा मंडन मिश्र आणि आद्यशंकराचार्य यांचा गुप्तेश्वर महादेव नावाचा आत्ता तिथे मंदिर तिथे. आता अर्थात इतक्या सुमारे 1,500-2 हजार वर्षापूर्वीचं हे कथानकातली ही गोष्ट, त्यामुळे तिथे आता अवशेषच असणार. तेव्हा गुप्तेश्वर महादेवाचं फक्त आता तिथे मंदिर आहे. याच ठिकाणी तो वाद झाला होता असं सांगतात. खरं खोटं बघायला आपण किंवा मी कोणी गेलेलं नाही. तर ते जे मंडन मिश्र होते ना, त्यांची अशी ताकद होती की आपली पत्नी जगदंबा असावी अशी इच्छा होती. आणि म्हणून उभय भारती नावाने त्यांची जी पत्नी जन्म आली होती ती साक्षात सरस्वतीचा अवतार होती. हा योग्यता असू शकेल हो एकेकाची. मग वादविवादामध्ये मंडन मिश्र हरले वगैरे वगैरे, ते आता सगळं सांगत बसत नाही. आणि वादाची अट अशी ठरली होती की जो हरेल त्याने विरोधी पक्षाचा जो आश्रम आहे तो स्वीकारायचा. म्हणजे आद्यशंकराचार्यांचा संन्यासाश्रम आहे आणि मंडन मिश्रांचा गृहस्थाश्रम आहे. तर मंडन मिश्र हरले तर त्यांनी काय करायचं, संन्यास घ्यायचा. आणि जर आद्यशंकराचार्य हरले तर त्यांनी संन्यासाश्रम टाकून पुन्हा गृहस्थ व्हायचं. इतकं हुमरीतुमरीचं वागयुद्ध झालं. आणि सांगायची आवश्यकता नाही, साक्षात शंकराचे अवतार होते आद्यशंकराचार्य. आणि आपली स्त्री ही पत्नी ही जगदंबा असावी अशी ज्याची इच्छा असावी, म्हणजे तुम्ही काय तयारी असेल त्या माणसाची तुम्ही कल्पना करा. असा त्याचा लेचापेचा नाही हो. म्हणजे आपण वादा धरलं वगैरे वगैरे सगळं, हे सगळं काय माहिती काय, खेळाचा भाग आहे भगवंताच्या. आणि त्यामुळे मंडन मिश्र जो आहे तो वाद हरला खरा, पण त्याने मग आद्यशंकराचार्यांचं शिष्यत्व पत्करलं. आणि गमतीचा भाग असा आहे की तो मंडन मिश्र आणि आद्यशंकराचार्यांच्या वादाला पंच कोण नेमायचं, न्यायाधीश कोण नेमायचा, की ह्याचं बरोबर की त्याचं बरोबर, दोघे म्हणणार माझंच बरोबर. आता काय, सत्याचा निवाडा करायला कोणतरी त्रयस्थ, म्हणजे ज्याला आपण थर्ड अंपायर म्हणतो तो नको का. आणि मग परिस्थिती अशी झाली, आता काय मंडन मिश्रांनी सांगितलं, आचार्य तुम्हीच सांगा कोण याला आपलं वाद झाला. आता या बड्या व्यक्तींच्या वादाला पंच म्हणून नेमणूक करण्याच्या योग्यतेचा तरी कोणी मनुष्य आहे का जवळपास, विचार करून बघा. शिष्याला प्रश्न पडला आद्यशंकराचार्यांच्या की काय होईल आता पुढे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आद्यशंकराचार्य म्हणाले की हे महन महाशय, तुमची जी पत्नी आहे ना ती जगदंबा मला मान्य आहे अशा प्रकारची, त्यांच्यामध्ये अतिशय निष्पक्षपातीपणाचा कळस आहे म्हणाले. न्यायाधीशाच्या लागणारी जी काय आवश्यक अशा प्रकारचे गुणधर्म किंवा योग्यता त्याची जी लागते ती तुमच्या पत्नीमध्ये योग्यता आहे. आणि मला खात्री आहे की तुमची पत्नी पूर्वग्रह दोषाने आपल्या पत्नीचंच बरोबर अशा प्रकारचा निर्णय देणार नाही. सत्य ते माझं असं म्हणणारी ती आहे अशी मला खात्री आहे. आणि असं कधी होऊ शकतं का, एका पक्षकाराची बायको न्यायाधीश, ती अर्थात कोणाच्या बाजून न्याय देईल, पण तसं नाही आहे. ती उभय भारती साक्षात सरस्वतीचा अवतार होती. आणि मग तिने काय केलं, मग दोघांच्या गळ्यात माळ घातली आणि ज्याची माळ सुकेल तो हरला वगैरे वगैरे, ते सगळं बाकीच्या त्या खोलात शिरूया नको. पण हे आपले मंडन मिश्र हरले आणि अर्थातच ते पट्टशिष्य झाले आद्यशंकराचार्यांचे. आणि त्याचं नाव सुरेश्वराचार्य झालं, स्वामी सुरेश्वराचार्य. त्यांनी भरपूर ग्रंथसंपदा लिहिली वगैरे वगैरे, खूप आहे प्रकार. म्हणजे सांगायचा भावार्थ असा आहे की जगदंबा माझी पत्नी किंवा प्रेयसी अशा प्रकारचा जो भाव असतो त्याला म्हणतात तंत्रोक्त वामाचार. पत्नी आपल्या वामभागी राहते ना, प्रेयसी आपल्या वामभागी, मुलगी असेल सून असेल तर ती उजव्या बाजूला, म्हणजे उजव्या मांडीवर मुलीला वगैरे आपल्या बसवायचं असेल, सुनेला चुनमुख करायला जेव्हा त्या सासवेला बसवायची वेळ येते त्यावेळी तिने आपल्या उजव्या मांडीवरती बसवावं अशा प्रकारचं वर्णन आहे. किंवा उजव्या बाजूला तरी बसवावं. आता ती वयाने मोठी असल्यामुळे समजा काही सुनेच्या हाताला बँडेज बांधायची वेळ आहे अशी कल्पना करूया, तर तिला सासऱ्याने आपल्या उजव्या बाजूला मान देणं याचा अर्थ कन्येचा मान देणं असा अर्थ होतो. डावीकडे बसवणं म्हणजे काय आहे, वाम म्हणजे तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहिलं असा अर्थ होईल. म्हणून जेव्हा वस्त्रहरणाचा प्रसंग येतो तेव्हा दुर्योधन काय करतो, डावी मांडी उघडतो आणि ती थोपटून दाखवतो, इथे येऊन बाईस असं द्रौपदीला सांगतो. याचा अर्थ काय, तू माझी पटीक हो, दासी हो, प्रेयसी हो, आणखीन काय काय उपभोग्य वस्तू हो, असं जणू काही तो द्रौपदीला सांगतोय. किंवा कधी
आपल्याला एखाद्या स्त्रीला मान द्यायचा असेल, म्हणून स्त्री दाक्षिण्य या शब्दाचा अर्थ फक्त त्यांना मान असा अर्थाने नाही, तर त्यांना उजव्या बाजूला खरोखरच प्रत्यक्ष स्थान देणे म्हणजे काय, तर त्यांना आई, मुलगी किंवा भगिनीचा मान देणे म्हणजे उजव्या बाजूला स्त्रीला मान देणे. असो, जगदंबा माझी आई आहे किंवा जगदंबा माझी भगिनी आहे किंवा जगदंबा माझी कन्या आहे, असं जिथे मानलं जातं, असा जिथे भाव असतो, तो सगळा दक्षिणाचार झाला. आणि तंत्र असं त्याला का म्हणतात, तर आपल्यापेक्षा विरुद्ध लिंगी उपास्य दैवत ज्यावेळी असतं तेव्हा त्याला म्हणतात तंत्र. आपल्याला व्याख्या गमती जर वाटेल, आपल्याला वाटतं तांत्रिक मांत्रिक म्हणजे काहीतरी, आपल्याला असं वाटतं छाछू मंत्र म्हणजे तंत्र. असं काही नाही आहे. गंमत म्हणजे किती चुकीच्या संकल्पना लोकांपर्यंत भरल्या गेलेल्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचवल्या गेलेल्या आहेत, तर किती त्यातल्या दूर कराव्यात. म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की मी फक्त सत्य सांगणार आहे. आता कीर्तनकार, प्रवचनकार सत्य सांगत नाहीत का? सांगतात ना, नाही सांगत कसं? पण कीर्तनकारांना भीती आहे. तमुक ह्या संस्थेने आमचा कार्यक्रम आयोजित केला आहे, पुढच्या वेळी परत बोलवलं पाहिजे. कीर्तनाला छोटी मुलं आली पाहिजे, तेव्हा अधूनमधून जरा काहीतरी नाट्य करावं लागतं. नास्तिक असलेले हौसे गवसे नवसे सगळेच कीर्तनाला येतात. मग त्या सगळ्यांना खुश करावं लागतं, खुशमश्करी व्हावं लागतं. फक्त जर जळजळीत सत्य सांगितलं तर उद्या आपलं उदरनिर्वाह होणार कसा? जास्तीत जास्त लोकांनी कीर्तनाला या, का या? जमा होईल आपली काय ती आरतीत पैसे जास्त जमा होतील अशी कीर्तनकाराची इच्छा असते. ज्याच्या पाठीमागे असा प्रपंच लागलेला आहे ना, तो तुम्हाला सत्य सांगण्याचा किती प्रयत्न केला तरी कुठेतरी त्याच्या जिभेला मर्यादा राहतात. कीर्तन सप्ताह संपला की बुवा गाशा गुंडाळतात आणि कुठे पळतात? आपल्या पोराबाळांमध्ये, संसारामध्ये पळतात. म्हणजे संसाराचे पाश ज्याला बांधून ठेवलेले आहेत ना, त्यांच्या मुखातून सत्य येतं, पण त्या सत्याला एक प्रकारचा लगाम लागलेला असतो. त्यांच्या मुखातून येणारं सत्य हे जळजळीत सत्य असेल ह्याची खात्री नाही. ते प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमा प्रियम वगैरे असं गोल करून सत्य आपल्याला सांगतील. म्हणून मी पहिलंच आपल्याला सांगितलं होतं की हा व्हिडिओ आपण नाही बघितलात तरी माझं काही म्हणणं नाही, तुम्ही बघायलाच पाहिजे असा माझा आग्रह नाही. कारण काय आहे, इथे माणसं जमा करणे आणि मुरडण्यासाठी परमार्थ सांगायचा नाही आहे. इथे आपण काहीतरी द्रव्य द्याल म्हणून अशा प्रकारच्यासाठी हा कार्यक्रम नाही आहे. सगळ्या बाजूनी लक्षात घ्या, कुठे पाश असतात कामिनी कांचन कीर्ती, हे सगळं आपल्याला सांगून मला कुठली कामिनी मिळणार आहे? द्रव्य लोभ तर सोडूनच द्या. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं, मुरडण्यासाठी हा कार्यक्रम नाही आहे आणि मुरडण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रमाचा वापरही करायचा नाही आहे. ह्या प्रवचनांचाही लक्षात ठेवा. खरोखरच जर काही परमार्थ आपल्याला आयुष्यात करायचा असेल तरच या सगळ्या सांगण्यांचा उपयोग होणार आहे. असो, तर आपण शक्ती रहस्यातला पहिला टप्पा बघितला की जेव्हा भगवंत मला आई वाटत असेल तर काय करावं. बापा रखुमादेवी वरू, तू माझी माऊली मी तुझे पाडस, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, असं तुकाराम महाराजांना म्हणायची वेळ आली एखाद्या दिवशी. त्या दिवशी त्यांच्यामध्ये आपण छोटंसं बाळ आहोत आणि पांडुरंग हा माऊली झालाय असं म्हणायची वेळ आहे. रामाची उपासना करतोय आणि त्याला जर असं वाटत असेल की हा राम माझी आई आहे, तर त्याला सीतामाईच्याकडे बघावं लागेल आपोआपच. कारण काय, पर्याय राहत नाही, कारण स्वरूप धारण केलं आहे ते तसं आहे. मग आता मला गंमत म्हणून सांगा, मी जाता शेवटची 2-3 वाक्य सांगून थांबवतो की स्वामी समर्थ गजानन महाराज संतांची सगळी मांदियाळी काढा, दासबोध काढा, ज्ञानेश्वरी काढा, सगळे ग्रंथ काढा. मला कित्येक लोक विचारतात, आपल्या महाराष्ट्रात संत कमी होते म्हणून तुम्ही तो बंगालमधला संत पकडलात उपासना करायला, दुसरा कोण तुम्हाला सापडलंच नाही? अमुक या प्रांताचा, तमुक त्या प्रांताचा, हा सगळा प्रांतवाद अमुक वगैरे हे सगळं आहे ना, ते संकुचित विचारसरणीतून येतं. भगवंताला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेल्या परमेश्वराला कुठला बंगाल आणि कुठलं महाराष्ट्र? पण मला जर जगदंबा माझा परमेश्वर माझी आई वाटत असेल तर तुम्ही आता सांगा, मी तुमच्या ओळखीच्या कुठल्या संतांचं प्रवचन ऐकू, कुठलं ऐकू किंवा कुठलं वाचू की जेणेकरून मला हा जो माझा भाव आहे तो पूर्ण होईल. माझ्या ओळखीत असा काय माझा एक मित्र होऊन गेला, त्याचा सख्य भाव होता भगवंताविषयी. व सामान्य माणसांची एवढी पोचच तिथपर्यंत पोचूच शकत नाही. आणि त्यामुळे काय व्हायचं, सगळेजण त्याला हडतूड वागणूक द्यायचे. आपल्याला एक गंमत म्हणून जाताना सांगतो, स्वामी विवेकानंदांना
जेव्हा ते परदेशातला सगळा दौरा वगैरे आटपून आले आणि आज तुम्ही पूजा वगैरे सगळं करा असं सांगितलं त्याने. स्वामीजींची पूजा म्हणजे काय, ध्यानाला बसले की किती तास गेले माहीतच नाही. पूजेचा काहीतरी ठराविक कालावधी असतो. 11:30 वाजता नैवेद्य दाखवायला पाहिजे, वेळेवर व्हायला पाहिजे. 12 वाजेपर्यंत तो नैवेद्य चालणार, मग 12:15 12:30च्या मानाने किंवा काय पंक्ती वाचणार आणि सगळेजण जेवणार. कार्यक्रम जर तुम्ही एखाद्या विशिष्ट शिस्तबद्ध पद्धतीने चालवला नाही तर अनागोंदी कारभार होईल. आणि आपल्या स्वामींना सांगितलं आज पूजा तुम्ही बघा. हो मला स्वामी म्हणाले, हो ठाकूरांची पूजा करायची आहे, माझ्याच गुरूंची पूजा करायची आहे. हो बसले ध्यान असतं आणि 2-3 तास गेले. पूजेचा सगळा वेळ ध्यानातच गेला. आणि मग लक्षात आलं, अरे बापरे, आता ते सगळं काय ते सगळं करायचं असतात, न्यास बीस आणि काय दुनियाभरचं सगळं, त्याला लागणार 4-5 तास. हे सगळं 4-5 तासातच असतं मुळात सगळं ते त्यांचं ते दैनंदिन, किंवा किमान काय ते 3 तासाचं असेल. त्यातलं ध्यानातच माझे गेले 2 तास. आता उरला वेळ किती. आणि आता नैवेद्य दाखवायची वेळ, बापरे ब्रह्मानंद महाराज मला ओरडतील. आणि भराभर कुठलं विधी आणि कुठलं काय. हो अद्वितीय प्रेम स्वरूप हा गुरुबद्दलचं एवढं प्रेम आहे की कसले विधी आणि कसलं काय घेऊन बसलं. मंत्र येत नव्हते, संस्कृत येत नव्हतं, आवाजच काढू नका, काय सगळं येत होतं. स्वामींना येत नाही असं जगातलं काय होतं का. झालं पूजा आणि धडाधड पण एकदा नैवेद्याच्या प्रसंगापर्यंत तोपर्यंत आलेच सेवक सगळं काय ते थाळ्या घेऊन नैवेद्याच्या झाकलेल्या. आणि तेव्हा स्वामीजी पटकन मस्करीत म्हणतात, मस्करीत म्हणूया आपण त्याला, आता त्याला शब्द मला सुचत नाही आहे दुसरा काय म्हणून मस्करी किंवा थट्टेत म्हणतो, कम ऑन फ्रेंड, मील इज रेडी. चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायता मुखादिंद्रश्चाग्निश्च प्राणात् वायुरो जायता. आणि काय आर्द्रां यकर्णीं यष्टिं सुवर्णां हिमवालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवहा. पुढे काय अन्य काही नैवेद्यं गृहीतां दैवं भक्तिं मे चलांग्रूं ईप्सितं वै वरन्देहि परत्रज परांगतिं शर्करा खंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां. मंत्र गेले काशीत. कम ऑन फ्रेंड, मील इज रेडी. हे मित्रा, जेवण तयार आहे, जेव. कोण कोणाला सांगताय? आपल्या सद्गुरूनं सांगतायत स्वामीजी असा प्रसंग का. नरनारायणाची जोडी होती ना अर्जुन आणि श्रीकृष्णाची, जो त्रेतामध्ये राम आणि द्वापारामध्ये कृष्ण झाला होता, तोच या देही रामकृष्ण झाला आहे. आणि येताना त्यांनी सहस्रदल कमल असलेल्या नरेंद्राला आणलाय ना खाली स्वामी विवेकानंदांना. त्यांच्या आत आपापसात काय काय प्रकारची नाती होती तुम्हाला आम्हाला कळणार आहेत. ते जे ज्युनियर जे होते ना, अगदी नवीन नवीन आलेले ब्रह्मचारी आश्चर्यचकित झाले. स्वामी विवेकानंद हे काय पूजा करतात आणि काय नैवेद्य दाखवत आहेत. कम ऑन फ्रेंड, मील इज रेडी. अरे काय हे असं उघडलं आणि ठाकूरांना आवाहन केलं की बाबा ठाकूर या जेवा. काय अधिकार असेल का. सख्य भक्ती तुम्हाला आपण म्हणणार काय मस्करी झालेली, 2 कानाखाली वाजवायला धावू आपण. हे काय पूजा करतोयस का मस्करी. कारण काय आपल्या दृष्टीने काय आहे, परमेश्वर म्हणजे कुठेतरी बाप रे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तो तुमचा हो. त्याच्या दृष्टिकोनातून खांद्यावर हात ठेवायच्या लायकीचा त्याचा मित्र आहे. आहे की नाही गंमत. तेव्हा कोणाचा काय भाव असेल आपल्याला सांगता येत नाही. गडबड होऊ शकते. फार लक्षपूर्वक काम करायला लागतं, लक्षपूर्वक अभ्यास करावा लागतो एखाद्या दुसऱ्या उपासकाबद्दल. नाहीतर दशग्रंथी ब्राह्मण आमच्याकडे आपले असतात, काय तर घनपाठी. तुम्हाला जाता जाता माहिती म्हणून सांगतो, घनपाठ ही विकृती आहे, रावणाने शोधून काढलेली विकृती आहे. पद आणि क्रमापर्यंतचं जे शिक्षण आहे ना, तेच खरं वेदांचं मूळ शिक्षण आहे. त्याच्या पुढच्या ह्या मजा मस्कऱ्या आहेत रावणाने केलेल्या, प्रेमाखातर केलेली मजा मस्करी, ती सुद्धा त्याचा एक प्रकारचा भाव आहे. पण त्याचं काय आहे, तो आतताई आहे आतून रावण. पण तरीसुद्धा म्हणून त्याची भक्तीसुद्धा आतताई आहे बघा. शिरं कापून सरळ यज्ञात देणे, पोटातली आतड्यांची अशी हे बनवलं, तारा बनवले आणि त्याने छेडून शिवांना अक्षरशः हादरून सोडलं जणू काय. अशा प्रकारचे म्हणजे आतताई अशा प्रकारचा उपासक, आतताई अशा प्रकारचा भक्त. त्याला रागाभक्ती प्रेमाभक्ती नाही, त्याचं भगवान शिवांबद्दल प्रेम अशा प्रकारचं नाही, अनिर्वचनीय प्रेमस्वरूप अशा प्रकारची भक्ती नाही आहे त्याची. म्हणून त्याचं सगळं तसं वागणं, म्हणून तो आत्मलिंग मागतो काय, त्या सगळ्या ज्या कथा आहेत मी त्याच्या आणखीन खोलात शिरायला इच्छुक नाही. तर त्याने ह्या वेदांची हे अशी काहीतरी अशी तोडमरोड केली एक प्रकारची, आणि शिवानी हसत हसत मान्य केली, जाऊ दे लहान पोरं आहे आमचं, त्याने काहीतरी गंमत केली आहे. ती गंमत शिकलेली माणसं म्हणजे सर्वश्रेष्ठ असं आपल्याकडची माणसं समजायला लागली. ह्याला कलियुगाचं दुर्दैव सोडून आणखी काय म्हणणार मला सांगा.
अत्यंत कठीण आणि गहन आहे, मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही. पण घनपाठी ब्राह्मण म्हणजे जणू काही ब्रह्मदेवाचा बाप असं समजणं दादांत चुकीचं आहे. उलट पक्षी एखादा अशिक्षित मनुष्य असेल आणि भगवंताचं नुसतं नाव घेतल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतील तर तो शेकडो आणि हजारो दशग्रंथी ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आणि श्रेष्ठच आहे, हे लक्षात ठेवा. या वाक्यावरती आज आपण थांबण्याचा प्रयत्न करूया. शक्ती रहस्य आपण क्रमाने भरपूर बघणार आहोत. कित्येकांचा उपमर्द झाला असेल, दुःख वाटून घेऊ नका. आणि ज्यांना राग आला असेल तरी त्याचा मला नाईलाज आहे, कारण मला फक्त सत्यच आपल्याला समोर आणायचं आहे. या जगदंबेला आणि जगदंबेच्या उपासक असलेल्या ठाकुरांना प्रणाम करूया आणि आपण इथे थांबूया. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नर्मदे हर जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.